किती काळ आपण भावनेवरती निवडणुका लढवणार आहोत आणि किती काळ लोक तो विचार करणार आहेत. म्हणजे जर का तुम्ही हो बघितलं तर भावनेवरतीच ठाकरे बंधू कुठेतरी हो येतील असं एक बोललं हो जात होतं. मात्र तसंही होताना दिसत हो नाहीये. आणि तेजस्वी घोसाळकर यांचं एक उदाहरण म्हणून हो त्यांनी सुद्धा त्यांचे सगळे डाव टाकण्याचा प्रयत्न केला, कारण सोशल मीडियावरती त्यांना खूप ट्रोल केलं जात होतं. आज अभिषेक असता तर तुम्ही ह्या पाऊल उचललं असतं का वगैरे विचारलं जात होतं. आणि शेवटी राजकारणामध्ये कसं असतं, भावना ही एक बाजू असते, पण दुसरीकडे तुम्हाला गणितही बघावी लागतात, हम्म. मतांची गणितं जुळवावी लागतात. आणि ती जुळवण्यामध्ये त्या कुठे पिछाडीवरती राहिल्या हा खरं तर प्रश्न आहे. हो पण आत्ताच्या घडीची परत एक बातमी आलेली आहे की ते आघाडीवरती गेलेले आहेत. म्हणजे क्षणाक्षणाला सगळं कळतंय. पण आता ही आघाडी किती काळ टिकवणार हा सुद्धा प्रश्न आहे. पुढचे मागचे काही काळ त्या पिछाडीवरती होते, आता परत आघाडीवरती आलेत. अगदी कमी मतांची ही आघाडी आहे, पण नेमकं काय होतंय? धनश्री कोलगे जोरदार त्यांना टक्कर देताना दिसत आहेत. भावनिक राजकारण महत्वाचं आहे, आकडेवारीचं राजकारण महत्वाचं आहे, विकासाचं राजकारण महत्वाचं आहे. पण तूर्तास काही आकडे बघूया आणि अपडेट्स बघूया सोमेशकडून. आता आपण अमरावतीकडे थोडं जाऊया. अमरावती महानगरपालिकेमध्ये 87 जागा आहेत, तिथं 8 जागांवर भाजप आघाडीवर आहे, शिंदेसेना 2 जागांवर आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी तिथं 6 जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे. खरं तर नवनीत राणा यानंतर त्यांचे पती रवी राणा आणि त्यांच्या विरोधात यशोमती ठाकूर याच्यामुळे अमरावती महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा यावेळी सुद्धा गाजेल असं वाटत होतं. निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या दिवशी झालेला राडा या सगळ्यानंतर काँग्रेसला एक फेवरेबल वातावरण होतं की काय असं वाटलं होतं. मात्र यानंतर देवेंद्र फडणवीस यांची शेवटच्या काही काळात सभा झाली आणि त्याचा थोडासा फायदा झालेला दिसून येत आहे, कारण की काँग्रेस तिथं अगदी निकाल सुरू होऊन 1.25 तास झाला आणि त्यात 8 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मात्र इथं फक्त 5 जागांची आघाडी घेता आली. विदर्भाचं राजकारण नेहमीच चक्रावून टाकणारं असतं आणि तसंच अमरावतीचे निकाल काहीसे लागलेले आता आपण बघू शकतो. आपण भावनेबद्दल बोलत होतो. भावनिक साधेला मला वाटतं एक लिमिटेड फॅन फॉलोईंग आहे, कारण की जर आपण नाशिकमध्ये सुद्धा बघितलं तर राज ठाकरे यांचं भाषण काहीसं भावनिक होतं की मी तुम्हाला तुमच्यासाठी एवढं केलं तरी सुद्धा तुम्ही मला हरवलं, मी एवढ्या मोठ्या त्यांनी कामाची यादी वाचून दाखवली तरी सुद्धा मला नाशिककरांनी हरवलं. आणि ज्यावेळेस आता आपण आकडे बघतोय या आकड्यांमध्ये त्या भावनिक गोष्टींना प्रतिसादच मिळाला नाही असं काहीसं चित्र बघायला मिळतंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या भावनिक राजकारणाला काहीशी मर्यादा आहे.